परमेशाला एक मनाने वंदन अमुसे प्रभात समयी. परमेशाला एक मनाने वंदन अमुसे प्रभात समयी. दया सागरा करितो धावा मंगल गीते गातो नावा. गोड करुणी घे आमुची सेवा मंगल देवा प्रभात समयी. परमेशाला एक मनाने वंदन अमुसे प्रभात समयी. आज शनिवार 27 जून. देवाचे आभार मानण्यासाठी एक हेतू. स्वर्गवासी जॉन चाविस यांच्या आत्म्यासाठी मिसा. स्वर्गवासी झुजा आगासकर यांच्या आत्म्यासाठी ही मिसा आणि देवाचे आभार मानण्यासाठी एक व्यक्ती. या हेतूसाठी आपण ही मिसा अर्पण करीत आहोत. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आज पवित्र मरियेचा सण किंवा दिवस आपण साजरा करतो. तिच्याईकडे आपण ह्या करोनाच्या संकटातून आपण मुक्त व्हावे म्हणून कळकळीची प्रार्थना करूया. आणि या मिसामध्ये आपण सहभागी होत आहोत तेव्हा प्रथम शांत राहूया. आपल्या मनात डोकावून पाहूया. आपल्या ज्या हातून चुका घडलेल्या आहेत, अपराध घडलेले आहेत, नेहमी जी पापं घडत आहेत ते आपण आठवूया आणि प्रभूकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनेने, शब्दाने, कृत्याने व हेगेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. पुण्य कुमारी पवित्र मरिया, सदेव सर्वसंतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करू आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या प्रजाजनांच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. विलाप गीत या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूने याकोबची सर्व वस्तीस्थाने घेऊन टाकली आहेत, गै केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहुद्यांच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत. त्याने ते धुळीला मिळवले आहेत. त्याने राज्य आणि त्यातले सरदार यांना भ्रष्ट केले आहे. सियोन कन्येचे वडीलजण जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत. त्याने आपल्या डोळ्यावर धूळ उडवली आहे.
त्यांनी गोंडपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत. येरुशलेमच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववीत आहेत. माझे डोळे अश्रूने जर्जर होत आहेत. माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे. माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून गेले आहेत. लहान मुले आणि तान्ही बाळे नगराच्या आड्यात मूर्छित होऊन पडली आहेत. घायाळ झाल्याप्रमाणे नगराच्या आड्यात मूर्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्याने प्राण सोडला. तेव्हा ती आपल्या मातांना म्हणाली, धान्य आणि द्राक्षरस ही कोठे आहेत? मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? येरुशलेम कन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? ये सियोनच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? कारण तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे. तुला कोण बरे करील? तुझ्या संदेष्टाने, तुझ्या संबंधाने निरर्थन आणि मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टांत पाहिला. तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही, तर त्यांनी तुझ्या संबंधाने निरर्थक आणि तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टांत पाहिले. हे सियोन कन्ये, प्रभूसमोर मोठ्याने विलाप कर. रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ. हे खळू देऊ नकोस. तुझ्या डोळ्याच्या बाहुल्यांना विसावा देऊ नकोस. उठ, रात्रीच्या प्रहरासंबी विलाप कर. प्रभू समोर आहेत, मनोगत पाण्यासारखी होत. तुझी बालके हर एक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यांच्या प्राण संरक्षणासाठी त्यांच्याकडे हात पुढे कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. हे देवा, तू आम्हाला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुंडातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो? जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरिता खंडणीवरून सोडवले, तिचे आणि ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. सर्वस्ती उद्ध्वस्त झालेल्या स्तरांकडे पाय उचलून चल. वैऱ्याने पवित्र स्थानाची अगदी नासाडी केली आहे. तुझ्या मंदिरात तुझ्या शत्रूंनी हल्लकल्लोळ मांडला आहे. त्यांनी आपले ध्वज, परदेशी ध्वज चिन्हासाठी पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वारावर उच्चस्थानी उभारले आहेत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. दाट साडीवर कुऱ्हाड उचलणाऱ्या लोकांसारखे जे दिसले, त्याचे एकंदर नक्षीकाम ते कुऱ्हाडीने आणि हातोड्याने फोडून टाकतात. हे देवा, त्यांनी तुझ्या पवित्र स्थानाला आग लावली आहे. तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. तू कराराकडे लक्ष दे, कारण देशाचे कोणे कोपरे केवळ जुलमाची स्थाने झाली आहेत. पीडितांना लज्जित होऊन मागे फिरू देऊ नकोस. दीन आणि गरीब जन तुझ्या नावाची स्तुती करोत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. हालेलुया प्रभूला, हालेलुया प्रभूला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभूला. तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. हालेलुया प्रभूला, हालेलुया प्रभूला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभूला. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि बरोबर सुद्धा. मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू कफर्नहुमास इथे आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला,
प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण एक शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला अमुक कर असे म्हटले की ते तो करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्या मागे येत असलेल्या लोकांना येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसाक आणि याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील. तेथे रडणे आणि दातखिणे चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली होती असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने पेत्राच्या सासूच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना येशूकडे आणले. तेव्हा त्याने शब्दानेच भूते घालवली आणि सर्व रुग्णांवर हात ठेवून त्यांना बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले असे जे यशया संदेष्टाद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना म्हणजे देवाशी केलेला संवाद. संवादामध्ये फक्त एक मनुष्य बोलत नाही, एक व्यक्ती बोलत नाही, तर संवादामध्ये दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात. एक जण बोलतो, दुसरा ऐकतो, दुसरा ऐकतो, प्रतिसाद देतो. प्रार्थना म्हणजे देवाशी केलेला असा हा संवाद. मी देवाला मला काय सांगायचं आहे ते सांगतो आणि देव मला काय सांगतो ते सुद्धा मी ऐकतो आणि देव जे सांगतो तसं मी करतो. ही प्रार्थनेची परिपूर्णता होय. अशा प्रार्थनेचे खूप प्रकार आहेत. आपण सांगू शकतो की आभाराची प्रार्थना, दुःखाची प्रार्थना, विलापाची प्रार्थना, स्तुती आराधनाची प्रार्थना, उपकार स्तुतीची प्रार्थना, मागणीची प्रार्थना, हेतू अर्पण केलेली प्रार्थना, गायनाद्वारे प्रकट केलेली प्रार्थना. हे प्रार्थनेचे विविध प्रकार कसे घडतात माहीत आहे का? ते असे घडतात. आपण जर आजच्या पहिल्या वाचनामध्ये आणि आपल्या स्तोत्रामध्ये इवन आपल्याला शुभवर्तमानामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना आढळते. म्हणजे मी ज्या दिवशी ज्या क्षणी प्रार्थना बसतो त्यावेळेला माझ्या मनात काय चाललेलं आहे ते मी देवाला सांगणे, ही खरी प्रार्थना आहे. आता इथे पहिल्या वाचनात बघा, विलापगीत. या विलापगीतामध्ये इस्रायल लोक बंदिवासामध्ये आहेत
ते पारतंत्र्यामध्ये आहेत. समोरच्या शत्रुपक्षांनी त्यांचे हाल केलेले आहेत, त्या हालाकीमध्ये आहेत. घायल झाल्याप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन आपल्या मातांची उराशी त्यांनी प्राण सोडले आपल्या मुलांनी. तो विलापगीत लेखक म्हणतो, माझे डोळे अश्रूंनी जर्जर झाले आहेत, माझ्या आटाने पीळ येत आहे. ही विलापाची प्रार्थना, ही दुःखाची प्रार्थना, माणूस हालाकीत असताना केलेली ही प्रार्थना आहे. त्यामुळे स्तोत्रकारांनी काय प्रार्थना केली की परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधी विसरू नकोस. हे गरीब सेवक आहेत, हवालदिल आहेत. त्यामुळे आपल्या मनात जे आहे, आत्ता जे काही चाललेलं आहे, आत्ता मला काय सांगायचं आहे देवाला, येशूला, त्या प्रकारची ती प्रार्थना असते. म्हणजे ह्या दिवसामध्ये आपण देवाकडे प्रार्थना करतो, ती कोणती करतो? या करोना व्हायरसमुळे जे एक संपूर्ण जग त्याच्या विरुद्ध लढत आहे, संपूर्ण जग ठप्प झालेलं आहे, लोकांचे जॉब्स गेलेले आहेत, नोकरीची त्यांना आशा नाही आहे, उद्याचा पगार मिळेल की नाही अशी प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहेत. मुलांच्या अभ्यासाचं काय करायचं, आपल्या धंद्याचं काय करायचं, पुढे कसं होईल, हा कोरोना जाईल कधी, हा नक्की जाईल की जाणार नाही, मला करोना होईल का, मी करोनाने मरेन का, मग माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, करोना झाला तर मी काय करू, कुठे धावू, हे सगळे प्रश्न विचार बहुसंख्य लोकांच्या मनात आता आहेत. त्यामुळे आपली प्रार्थना देवाकडे काय असते की आम्हाला वाचव, आम्हाला संकटातून मुक्त कर, तू आम्हाला धावू नये. जशी पहिल्या वाचनामध्ये विलापगीत ह्या लेखकाने प्रार्थना केली ना, तशीच आपली त्याच्याकडे प्रार्थना असते. त्यामुळे प्रार्थना म्हणजे माझ्या मनामध्ये एक आहे आणि ओठामध्ये दुसरं आहे अशी प्रार्थना होऊ शकत नाही. जे मनामध्ये खोल अंतःकरणामध्ये तेच आपल्या मुखावाटे बाहेर पडत असतं. जे आपलं होत असतं, ज्या अनुभवातून आपण जात असतो, तोच अनुभव देवाला सांगायचा असतो. तो शताब्दीपदी बघा ना, शिववर्तमानामध्ये त्याचा चाकर, आता शताब्दीपतीने चाकराची नोंद घ्यावी हे फार मोठं आहे, पण त्यांनी येशूला विनंती केली की त्याला वाचव, त्याला बरं कर. ही मध्यस्थीची प्रार्थना आहे, ही विनंतीची प्रार्थना आहे. हा हेतू प्रार्थनेमध्ये मांडलेला आहे त्या शताब्दीपतीने. आणि येशूने देखील त्याला त्याची कशी प्रशंसा केली की एवढा मोठा विश्वास, ही श्रद्धा मी तुझ्यामध्ये पाहिली, ती उभ्या इस्रायलमध्ये पाहिली नाही. एवढं मोठं हे कौतुक आहे. मी कधी कधी विचार करतो, जेव्हा जेव्हा हा उतारा माझ्या वाचनात येतो तेव्हा तेव्हा मी येशूला सांगतो, अरे येशू, कधीतरी मला पण सांग ना की थॉमस, तुझ्या एवढा विश्वास मी पाहिला नाही आहे, पण त्यासाठी मी पात्र असायला पाहिजे. हां, त्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत. हां, मग एक संकट आलं, मी हतबल झालो, प्रश्न निर्माण झाले, मी व्यसनग्रस्त झालो, पुढे प्रश्न आले, मला उत्तर देता येत नाही, आव्हानाला तोंड देता येत नाही आहे, कोणी माझे शत्रू असतील त्याला मी क्षमा करू शकत नाही आहे, माझ्या मनामध्ये सदान कदा विचार असतो दुसऱ्याविषयी. असं जर असेल तर मग माझा विश्वास तो कमी पडेल. मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सातत्याने आपल्या प्रार्थनेमध्ये आपलं खरं अंतःकरण देवापुढे उघडलं पाहिजे, सादर केलं पाहिजे. मनामध्ये आहे ते येशूला सांगणं त्या वेळेला, तो उपकार असो, दुःख असो, विलाप असो, स्तुती असो, त्या वेळेला आपल्या आराधनाची भावना असो, ते खऱ्या अंतःकरणातील भावना देवापुढे प्रार्थनेच्या मार्गाने अर्पण करणे आणि त्याद्वारे खरा विश्वास प्राप्त करून घेणे, यापेक्षा सुंदर गोष्ट आपल्या जीवनामध्ये दुसरी नाही. अर्पण गीत. प्रभू रे काय तुला वाहू, प्रभू रे काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ,
प्रभू रे काय तुला वाहू प्रभू रे काय तुला वाहू नक्षत्रांच्या अगणित ज्योती तुझ्या प्रांगणी पहाऊ जळती शशिरवी दीप झळकती तुझ पुढे वात कशी लावू प्रभू रे काय तुला वाहू प्रभू रे काय तुला वाहू. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातावर अर्पण केलेल्या पवित्र बलिदानाचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरवून आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या भेटीचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही इथे लावले प्रभू, आहे. आमच्या परमेश्वराचा आभार मानूया. ते योग्य रास्ता हे आहे. पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तरुणदायक आहे. तुला आमच्या आभारस्तवनाची गरज नाही, परंतु तुझ्या आभारस्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व काही कुंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवी अखंड भरली आगीत. परम स्वर्गात जय जयकार परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभूच्या नावी तसे जो धन्य धन्य ईश्वर तो. परम स्वर्गात जय जयकार परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी पुसात्म्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यानं भाकरी घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, प्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदे भाकर व हा तारंडक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताते विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तू दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे हात विश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तरुणाने ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राज्य, गौरव, अधिकार सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाच देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. म्हणून आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू तुझी असून सदा सदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तुम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तुम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास ती पात्र नाही, आणि एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. आपण कम्युनियन घेऊ शकत नाहीत, तरी ज्याला आपण आता ही प्रार्थना म्हटल्यानंतर आध्यात्मिक कम्युनियन, स्पिरिच्युअल कम्युनियन असं जे म्हणतो, ती प्रार्थना आता आपण म्हणूया. माझ्या मागे तुम्ही म्हणा. माझ्या प्रिय येशू, माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात, तू अल्तारावरील पवित्र साक्रमेंतात जातीने हजर असतोस. जातीने हजर असतोस. यावर आमची नितांत श्रद्धा आहे. यावर आमची नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा आमचे तुझ्यावर प्रेम आहे. सर्वांपेक्षा आमचे तुझ्यावर प्रेम आहे. आणि आमच्यामध्ये तू यावा, आणि आमच्यामध्ये तू यावा, अशी आमची तीव्र इच्छा आहे. अशी आमची तीव्र इच्छा आहे. या दिवसात आम्ही तुला पवित्र साक्रामेंताद्वारे पवित्र साक्रमेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू आमच्या अंतःकरणात ये. तू नेहमीच आमच्याबरोबर असतोस. आम्ही तुला मिठी मारतो. तुझ्यापासून आमचा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आमेन. सुमने होऊनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी. देह शिजावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने होऊनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी. देह शिजावा अखंडित हा
ख्रिस्त प्रभू सेवेशी घेऊनी हाती प्रभू सुवार्ता शिकवू गाता गाता निर्मल करुणी मने आपुली वाहू दीनपतिता एक सुटीने कंबर बांधू करू निर्धार मनाशी देह शिसावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या गावातील एक हिंदू व्यक्ती गेल्या अनेक वर्ष आपल्या चर्चमध्ये दररोज मिसाला येत असे. त्याच्या घरी बायबलचं वाचन करीत असे. जरी त्याने बाप्तिस्मा प्रत्यक्षात घेतला नसला तरी तो खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचा भक्त होता, श्रद्धावंत होता. आणि काल त्यांचं मयत झालं, ते मरण पावले. 2 दिवसाअगोदर ते मला आपल्या चर्चच्या ऑफिसमध्ये येऊन भेटले होते. माझ्याशी त्यांचं बोलणंही झालं आणि मी त्याचं कौतुकही केलं. त्याला सांगितलं की येशू तुम्हाला नक्कीच हिंमत देईल, तुम्हाला दिलासा देईल. त्याच्या हेतूसाठी मी प्रार्थना केली आणि माझ्यासाठी ही फार धक्कादायक बातमी होती. पण देवाची इच्छा आपणास ठाऊक नाही. मी विशेष प्रकारे त्यांनी अनेक मिसा अटेंड केल्याबद्दल, येशूवरती श्रद्धा दाखवल्याबद्दल, बायबलचं वाचन केल्याबद्दल मी परमेश्वराला त्याच्या परमेश्वराकडे त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबाच्या सांत्वनामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. दुसरी सूचना, 29 सोमवार हा संत पीटर आणि पौल यांचा सण चर्च साजरा करते आणि आपल्या चर्चचा असेता संत पेत्र यांचा सण आहे. आणि आपण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे येणाऱ्या रविवारी म्हणजे 5 जुलैला साजरा करतो. तेव्हा उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून उद्या आर्चबिशपांची मिस आहे, ती तुम्ही अटेंड करा. सोमवारपासून आपण नोवेनाला सुरुवात करू आणि या नोवेनामध्ये आपले फादर रॉबर्ट डिसोजा हे आपल्याला प्रवचन देणार आहेत 5ही मिसामध्ये. ते सगळे मिसा तुम्ही हजर राहा आणि त्यांचं प्रवचन ऐका. त्यांनी पेत्र आणि येशूचे संवाद घेतलेले आहेत आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला जी काउन्सिलिंगची गरज आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी आध्यात्मिक काउन्सिलिंग आपलं केलं आहे. तेव्हा आपल्या पॅरिस काउन्सिल मेंबरनी, सेवक नेत्यांनी, चर्च सलग संघटनेच्या व्यक्तींनी, इतरही भाविकांनी स्वतः यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. बाजूच्या माणसाला पण सबस्क्राईब करा सांगा आणि या नोवेनामध्ये आणि मग 5 जुलैला सणाची मिसा आपले आर्चबिशप करणार आहेत, त्यामध्ये सहभागी व्हा. सणाचे मानकरी प्रभुदान बोट आणि ग्रेशियस बोट यांचे नाकवा, त्यांचे भागी आणि त्याचे कुटुंबीय हे असणार आहेत. तेव्हा आपण या सूचनेचं पालन करावं. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. तू सन्मान, तू बहुमान, मरियामुचा तू अभिमान. तू सन्मान, तू बहुमान, मरियामुचा तू अभिमान. जेरुसलेमाचे वैभव तू, इस्रायलचे तू संता. तू सन्मान, तू बहुमान, मरियामुचा तू अभिमान. तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली वाट. तू सन्मान, तू बहुमान,
मरियामुचा तू अभिमान.